मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले। या अनुषंगाने सिन्नर तालुक्यातील पांगरी येथे सकल मराठा समाज तसेच छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली रास्ता रोको करण्यात आलाय। मनोज जरांगे पाटील हे गेल्या 5 दिवसापासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसले। त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देत सोमवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगरकर यांच्या नेतृत्वाखाली पांगरी येथे सिन्नर शिर्डी महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले। तसंच यापुढील आंदोलनही समृद्धी महामार्गावर होणार असल्याची माहितीही विलास पांगरकर यांनी दिली आहे। मराठा समाजाला सरसकट कुणबीचे दाखले मिळावे या मागणीसाठी गेल्या 47 दिवसापासून पांगरी येथे साखळी उपोषण सुरू असून या ठिकाणी 7 दिवस आमरण उपोषणही करण्यात आलं होतं। या अगोदर पांगरीकरांना प्रशासनाने फसवलं व कुठल्याही प्रकारची कार्यवाही न करता उपोषण सोडून घेतलं। त्याचप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांना प्रशासनाने व मंत्री महोदयांनी केवळ आश्वासन देऊन अंतरवाली सराटी येथील उपोषण सोडण्यास भाग पाडलं। सरकारने 30 दिवसांची मुदत मागितली, मात्र जरांगे पाटील यांनी त्यांना 40 दिवसांची मुदत देऊनही कुठल्याही प्रकारची कार्यवाही न झाल्याने अखेरीस 5 दिवसांपूर्वी याच ठिकाणी पुन्हा आमरण उपोषणाला मनोज जरांगे पाटील यांनी सुरुवात केली। मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, त्यांच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं तर याला सर्वस्वी शासन जबाबदार राहील व मराठा समाज शांत बसणार नाही असा इशाराही यावेळी सिन्नर तालुक्यातील पांगरी येथील सकल मराठा समाजाच्या वतीनं देण्यात आलाय। पांगरी येथे भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी विलास पांगरकर यांनी समाजाला मार्गदर्शन केले। यावेळी शालेय विद्यार्थ्यांनीही सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे। त्याचबरोबर यापुढील आंदोलन ही समृद्धी महामार्गावर होणार असल्याची माहितीही छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगरकर यांनी दिली आहे। या आंदोलनाप्रसंगी विलास पांगरकर, संपत पगार, वसंत पगार, प्रकाश पेखळे, रमेश पांगरकर, ज्ञानेश्वर पांगरकर, अरुण पांगरकर, मयूर पांगरकर, विश्वनाथ पांगरकर, रवी पगार, चंद्रभान दळवी, सुभाष पगार, विलास कलकत्ते, निखिल पांगरकर, जगदीश पांगरकर, अतुल पांगरकर, विश्वास पांगरकर आदींसह पूर्व भागातील विविध कार्यकर्ते, शेतकरी, सकल मराठा बांधव यात सहभागी झाले होते। या आंदोलनाप्रसंगी अरुण पांगरकर, रवी पगार, वसंत पगार, विजय काटे, निरगुडे, ज्ञानेश्वर पांगरकर, सुनील काटे, संपत पगार, विजय शिंदे यांनी समाजाला मार्गदर्शन केले। पुढील आंदोलन ही मोठ्या जोमाने लढली जातील अशीही यावेळी माहिती देण्यात आली आहे। छत्रपतींना जसं नातेवाईक कळाले नाही, फक्त स्वराज्य कळलं, तसं या मनोज जरांगेला फक्त मराठा समाज कळतो। म्हणून या मराठा युद्धासाठी आपण या रस्त्यावर उतरलेलो आहोत। ही लढाई काय कोणाच्या पोलिसांच्या विरोधात नाही। इथं जमलेले जे रस्त्यावर अटकलेले आमचे बांधव असतील, कोणी अधिकारी असतील, कोणी दवाखान्यात जाणारे माणसं असतील, आपण तर आजारी पडलोच, देवाने आपल्याला आजारी केलेलाच आहेत। 2 तासांनी जर परमेश्वराच्या हातात असेल तर आपण मरणार नाही। पण आमचा मनोज जरांगे पाटील बिन पाण्याचं आज 6वा दिवस आहे। कठीण काळामध्ये तो उपोषण करतो, त्याला सुद्धा देव तारतो। त्याच्यामुळं आम्ही सगळे इथं जे रस्ता रोकोमध्ये ज्या अटकलेले असतील त्यांना एकच विनंती करू, तुम्हालाही देव तारणार आहेत। समाजासाठी आम्ही एकत्र बसलो आहोत। आज आमचे शाळेतले मुलं शाळेत न जाता आम्ही रस्त्यावर दिसलो, 2-3 मुलं दिसले तर अख्खे मुलं रस्त्यावर येऊन मराठा समाजाला आरक्षण कुणबीचं मिळालंच पाहिजे। मराठा आरक्षण हे कोणाच्या मालकीचं नाही, हक्काचं आमचं आहे, हे मिळालं पाहिजे अशा घोषणा विद्यार्थ्यांनी 5 वर्षाच्या दखल फक्त मीडियासाठी घ्यायची आणि मीडियाला काहीतरी सांगून समाजात दिशाभूल करायची, ही आरक्षणाची दिशाभूल सगळ्यांनी केलेली आहे। म्हणून समाज आता पेटलेला आहे। समाजाने सांगितलं होतं, मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं होतं का जर सरकारने आमची फसवणूक केली तर तुम्हाला हे आंदोलन पेलवणार नाही, हे आंदोलन तुम्हाला झेपणार नाही। आणि त्याची सुरुवात आज पांगरीमधून झालेली आहे। आता समजून घ्यायचं, दिवसात किती वखत रस्ते रोको होतील, दिवसात किती वखत आंदोलन होतील, पोलिसांनी आमच्या भानगडीत पडू नये एवढीच माझी कळकळीची विनंती आहे। तुम्हाला ड्युट्या आहेत याचं आम्ही मान्य केलं, पण आम्हाला सुद्धा घरी काहीतरी ड्युटी समाजाची असते, आमच्या घरी सुद्धा काहीतरी काम असतं। त्याच्यामुळं
पोलिसांना सुद्धा माझं आव्हान आहे, तुम्ही समाजसेवक आहात, समाजाचे सेवक आहात. आज आमच्यावर जर मरणाची वेळ आली, आमचा युवक आमरण उपोषण करून 2 कोटी लोक सभेला येऊन एवढ्या लोकांची फसवणूक जर सरकार करत असेल, सरकारला आता आम्ही घरात बसू देणार नाही ना आम्हीही घरात बसणार नाही. कारण समाजाची फार मोठी दिशाभूल झालेली आहे. काल मनोज जरांगे पाटलांना काही राजकीय लोकांनी, काही नातेवाईकांच्या नातेवाईक राजकीय लोक त्यांनी त्यांचे परिवार समोर ठेवून भावनिक करायचा विषय केला. पण मनोज जरांगे पाटील आम्ही रस्त्यावर आलेलो आहोत आणि आमचे समाजाचे जे मरायला घाबरत नाही ना, ज्यांना समाजाची गरज आहे ना, ते लोक आज रस्त्यावर आहे. ज्यांना समाजाची मजा पाहायची आहे ना, ते आजूबाजूनी मजा पाहता. जे धरती आहे ना, ते लोक, इतर समाजाचे लोक इथं पाठिंबा द्यायला रस्त्यावर बसलेले आहेत. बघायला पाहिजेत, समाजाच्या लोकांनी जागा व्हायला पाहिजेत आणि आपण मराठा असल्याची लाज वाटली पाहिजे. आपण सुद्धा कपडे काढून रस्त्यावर झोपलं पाहिजेत. आपण सुद्धा मनोज पाटलांच्या आरक्षणाला जे आपल्या नातवंडांसाठी तो माणूस लढतो, त्याचं घर तर कसं तरी आळणी खराट खाऊन चालणार होतं, पण तो घराच्या त्याच्या बायको पोरांचा विचार न करता, आई बापांच्या मायाला भीक न घालता ते स्वतः आमरण उपोषण करतायत. ते मरायच्या दारात आहेत आणि आपण मात्र घरात आहेत. याची लाज कुठंतरी मराठा समाजाच्या लोकांना वाटली पाहिजे. उद्यापासून जे जे आंदोलन चालू होतील, त्या आंदोलनामध्ये जो मराठा येणार नाही तो मराठा नाही असं घोषित करा. तरच आपल्याला खरं समजेल का मराठा कोण आहेत आणि मराठा म्हटल्यावर काय होतं. जेव्हा एखाद्याच्या घरावर पडी पडेल ना, तेव्हा मराठ्यांची काळजी वाटेल का मी मराठा आहे असं म्हणतील. पण मराठा म्हणण्याची लाज वाटायला पाहिजे. आपला एक युवक, महाराष्ट्रातला युवक, दैवशक्तिवान युवक आज आपल्यासाठी वेळोवेळी उपोषण करतो आणि आमरण उपोषण करून समाजाला, आपल्या नातवंडांना सरसकट कुणबीचे दाखले मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतो. अशाही व्यक्तीला मी सलाम करतो. आणि आपण इथं 2-3 दिवसापासून गेले आज 47वा दिवस आहेत आणि 47व्या दिवशी सुद्धा आपण कलेक्टर, महसूल खात्याचे अधिकारी यांना पाचारण केलं होतं कित्येक वखत का तुम्ही चर्चा करायला या. त्यांना सुद्धा सवड नाही. पालकमंत्र्यांना तर अजिबात सवड नाही. जरी सुद्धा आमच्या गावामध्ये पुढाऱ्यांना बंदी, प्रत्येक तालुक्यात पुढाऱ्यांना बंदी केली, पण आम्ही सामाजिक काम करत असल्यामुळं आम्हाला त्याचं ध्यान आहे आणि आम्हाला त्याचा आदर आहे. आम्ही आमच्या गावामध्ये कुठल्याही राजकीय माणसाला आमच्या गावात अजून बंदी झालेली नाही. आम्हाला माहिती आहेत. आम्ही इथं साखळी उपोषण करून 47 दिवस झालेले आहेत आणि 47 दिवसापासून हे आंदोलन चालू असतात. आज जे मनोज पाटील जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी आणि सरकारचं लक्ष केंद्रित करून तिथं मनोज पाटलांशी चर्चा करावी आणि समाजाला कुणबीचे दाखले सरसकट द्यावे, याच्यासाठी जे आमरण उपोषण चालू आहे, सरकारचं लक्ष त्याच्याकडं अजिबात नाही. आम्ही आंतरवाली या ठिकाणी जाऊन मनोज पाटील जरांगेंच्या उपोषणात जाऊन चर्चा केली आणि त्यांना सांगितलं की इथं चर्चा करायला मंत्रिमंडळ आलं पाहिजे, अधिकारी आले पाहिजे. त्यांच्यासाठी या गावात जी पुढारी येण्यासाठी बंदी घातलेली आहे ती आपण चालू करावी आणि सगळ्यांना चर्चेसाठी या गावात येण्यास मुभा असावी. तसंच आज 6वा दिवस आहे. मराठा आरक्षणासाठी अन्नाचा पाण्याचा त्याग करून एकदम शेवटच्या क्षणाला मनोज पाटील जरांगेंचं पूर्ण जीवनाची आहुती झालेली तयारी झालेली आहे. शासनाने जिवंतपणे त्यांच्याशी जाऊन चर्चा करावी. आरक्षण द्यायचं असेल तर कुणबीचे सरसकट दाखले देऊन मोकळं करावं किंवा नसेल द्यायचं तर नाही म्हणून सांगावं. पण आमच्या मराठा समाजाची किती आता तुम्ही अंत घेणार आहेत आणि किती लोकांचा शहीद होणार आहेत याची काळजी आम्हाला वाटते. म्हणून आज आम्ही
सिन्नर शिर्डी रोडवर रस्ता रोकोचं आंदोलन केलं आणि इथं ज्या शिर्डी आपला नाशिक मुंबई हवे आहे तिथून सामान्य नागरिकांना जास्त जावं लागतं म्हणून उद्यापासून जे आम्ही आंदोलन आहे ते समृद्धीवर करण्याचं आयोजन केलेलं आहे. याच्या पुढले आंदोलन समृद्धीवर होतील. समृद्धीवर याच्यासाठी होतील का शासनाला नागपूर रस्ता करण्यासाठी इतका वेळ भेटला, शासनाला राष्ट्रपती राजवट उठवायसाठी एका रात्रीत वेळ भेटला आणि मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी 2-2 तासाला मंत्रिपदाची शपथी घेतला. पण मराठा समाजाला गेल्या 40 वर्षापासून मराठा समाज आरक्षणापासून वंचित आहे पाहिजेत आणि नागपूर हवेला जे समृद्धी हवे तिथं सामान्य व्यक्ती जात नाही, तिथं कोणाला त्रास होणार नाही. त्याच्यामुळं तिथं फक्त शासनालाच त्रास होईल का त्यांचा महसूलमध्ये तिथं महसूल रोकल आणि सामान्य जनतेची तिथं नुकसान होणार नाही. म्हणून आम्ही समृद्धीवर नाशिक ते नागपूरपर्यंत सगळ्या मराठा बांधवाला आणि शेतकऱ्यांना मी विनंती करेन का आता घरात थांबू नका, समृद्धीवर जा, रेल्वे रुळावर जा. रेल्वेची नुकसान होईल आपल्याला असंही करायचं नाही आहे, पण 1 इंचही रेल्वे हलणार नाही. आपला मराठा समाजाचा जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत समृद्धी हवे चालू होऊ द्यायचा नाही अशी आपण शपथ घेऊन आणि 3 तारखेपासून हा आंदोलन चालू करू. पोलिसांनी जर याच्यामध्ये संघर्ष केला तर होणाऱ्या परिणामाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दोघांनी बी याची जबाबदारी त्यांनीच घ्यावं, कारण संघर्ष तर होणारच. समाज आता मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं होतं का सरकारला हे पेलवणार नाही, सरकारला हे झेपणार नाही. ही वेळ आता चालू झालेली आहे आणि तिला आजपासून सुरुवात झाली. समाजाच्या सगळ्या लोकांना मी आव्हान करतो का आपण समृद्धी रस्त्यावर आंदोलन करावं, रेल्वे रोको करावे. पण आता एस टी फोडून एसट्या जळून त्याचा काही उपयोग नाही. ती सामान्य आपल्या नागरिकाची एक गरिबाची वाहतूक व्यवस्था आहे, मुलांच्या परीक्षा आहेत. म्हणून समृद्धी या रस्त्याने आमिरात जातो, गरीब जात नाही आणि समृद्धी आपण आता सोडायचं नाही. या निमित्ताने आपल्या चॅनलमार्फत पत्रकारांमार्फत मी आव्हान करतो का आता आंदोलन समृद्धीवरूनच होणार. सरकारने आज उद्या अंतरवाली या गावात जाऊन मनोज पाटलांशी चर्चा करावी आणि मराठा समाजाला न्याय द्यावा, अन्यथा तुमच्या विरोधात मोहीम चालू झालेली आहे. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी प्रकाश शेळके सह सुधाकर भगत, पांगरी.